गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या 23 लाख रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या आणि रोख रकमेच्या बॅग लिफ्टिंग प्रकरणाचा गुन्हे शाखा अंबड युनिट 3नं यशस्वी छडा लावत 3 महिला आरोपींना ताब्यात घेतलंय। या कारवाईमुळे प्रवाशांना लक्ष्य करणाऱ्या महिला चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश झालाय। धुळे येथील सुनील शिवराम येवले वय 62 हे पत्नी समवेत शहादा नाशिक एसटी बसनं प्रवास करत असताना उमराणे ते पिंपळगाव बसवंत दरम्यान त्यांच्या बॅगेतील सुमारे 23 लाख रुपये किमतीचे सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती। या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। या गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखा अंबड युनिट 3 करत होती। तपासादरम्यान पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन उमराणे ते ओझर दरम्यानच्या सीसीटीव्ही फुटेजची बारकाईनं तपासणी केली। यामध्ये काही संशयित महिला पिंपळगाव बसवंत येथे बसमधून उतरून रिक्षात बसल्याचं दिसून आल्यानंतर त्यानंतर संबंधित रिक्षा चालकाचा शोध घेऊन चौकशी करण्यात आली। त्यानं महिलांना ओझर येथे सोडल्याची माहिती दिली। ओझर परिसरात अधिक तपास केल्यानंतर या महिला विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यालगत पाल टाकून राहत असल्याची माहिती मिळाली। यानुसार 19 जून रोजी सापळा रचून लागम्मा उलगय्या गुड्डी वय 50 राहणार चिकलठाणा संभाजीनगर, मंजुला मल्लेश किलीप वय 25 राहणार भवल रोड सोलापूर आणि पूजा व्यंकटेश किलीप वय 26 राहणार गंगापूर संभाजीनगर यांना ताब्यात घेण्यात आले। फिर्यादींना संशयित महिलांची ओळख पटवण्यासाठी बोलवण्यात आलं असता त्यांनी बसमधील प्रवासादरम्यान या महिला त्यांच्याजवळ उभ्या होत्या आणि त्यांनीच गर्दीचा फायदा घेऊन चोरी केल्याचं सांगितलं। यानंतर तीनही महिलांना पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही उल्लेखनीय कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णी, पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत, पोलीस निरीक्षक अविनाश नडविन केरी, पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील, दिलीप सगळे, सुहास क्षीरसागर, प्रकाश बोडके, योगेश चव्हाण, भगवान जाधव, चारुदत्त निकम, सविता कदम तसेच मयूर पवार आणि अनिल गाढवे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे। नितीन चव्हाण, महाराष्ट्र 24 न्यूज, नाशिक।